पण सावधान अवस्था काय? सर्व पोरांना सांगतो, सावधान कुठं लिहिलेलं आहे? जिथं धोक्याचं वळण आहे, गतिरोधक आहे, तिथं अशी पाटी लावलेली, सावधान, गाडीची ब्रेक दाबा, गाडी कव्हर करा, धोक्याचं वळण आहे. त्या नरढ्याण्याला जाताना आपल्याला असा जवळच टर्न आहे, तिथं भलं मोठं गड्ड आहे. आम्ही एक दिवस तिथं थांबलेलो आणि सावधान नावनी पाटील एक जित्रपनी गाडी ठोक दिली, 20-22 वर्ष ना पोऱ्या, आणि डायरेक्ट सावधान नावनी गाडीला पाठी ठोक दिली. आणि कपडा चटकता चटकता आमले देखील जण विचारे, सरकारले अक्कल नाही का? म्हणतो तुला गोया सरी जायलेत का? अरे म्हणतो तू सावधान नावनी पाटील गाडी ठोकी दिनी म्हणे, खरं म्हणतो एक काम कर, एंडोसल पाना डबा द्या आणि पिले. अरे सावधान काय लिहिलेलं आहे की गाडी हळू करा. ही कमीत कमी तुला 200-300 मीटरवर नाही पाटी दिसत होती, नाही उमजलं तुला? म्हणे मला दिसणारच नाही. म्हणजे तुला पट्ट्या घसडावरी जायले, तुला सुधरा नाही. सावधान कुठं लिहिलेलं आहे? प्रत्येक तमाकुना पुढीवर आणि इमलना पुढीवर लिहिलेले सावधान. खाऊ नका का लिहिलेलं आहे? ज्याला वाचता येतं त्याला इशारा आहे, याच्याने कर्करोग होतो. ज्याला वाचता येत नाही, ज्याला इथं चित्र समजत, त्याला सांगती ना तू नबी मुसड असं सडी बिन सारी सरकडा ना निंशी जीवनाकडतून तुला उचली ठेव चित्र दखिले. ज्याला चित्र बी समजत नाही त्याला सोपं करी दे ना, एक कवटीन 2 हाडके डायरेक्ट असा उईजाशी, पण नाही समजत लोक. अरे सावध या शब्दाचा अर्थ जनावरांना कळाला, पण माणसांना कळाला नाही. गावे गाव कोणता बी शिवार मध्ये का तुम्ही कोणती डीपील झाकण नाही, शेका कोणती डीपील झाकण, ज्याचा हॉर्म जाग डीपी शेतात साना जाकाल त्या जागने उपाडलाय ना, शेका झाकण कोणती डीपीले. पण असं दिख ना का कोणता बी शिवार मा डोर चरणू वा त्याला असं वाटत चला वाई डीपील बेटी येऊ खेटी येऊ वा. असं गेलो आपण पाहिलं एखादं चित्र असं मही चरता चरता डीपीले गई बा भेटाले, काय बिन बरं आहे का बा, तुला कसं चालू गई का? एखादी म्हैस गई का म्हणे बोलतात अंगरस रस करा ना बा, मी डीपील भेटी आहे गई का डीपील म्हैस भेटाले. जनावरले माहिती आहे आठी गए का डायरेक्ट परम मामा तुमनाच बँडी डायरेक्ट. म्हणजे जनावराला माहिती आहे की आपण इथं गेलो म्हणजे येणार नाही. म्हणजे जनावर माणसापेक्षा सावध आहे, आपण सावध. असं कधी दिसलं का तुम्हाला एखादं कुत्र माणसाच्या मौतीने मेलं बुवा, माणूस अगत कुत्र मरण बुवा, त्याला आपण गाडी फुले मिले डोली सजाडी सुजाडी राम बोलो बैला म्हण बुवा, बोललो का आपण? कुत्र माणसाच्या मौतीने मरत नाही, पण मी असे व्यसनी 1000 माणसं कुत्र्याच्या मौतीने मरताना दाखवू शकतो. बेसावध. असं कधी दिसलं का तुम्हाला 1:30-2 वाजता एखादं डुक्कर मक्कानवार मग चरण बुवा आणि दुपारले स्लॅब ना घरमा झोपाल निघे बुवा, दिसलं काय एखादं डुक्कर काही बोलतात गहू वार मग चरण बो मक्कामा फिरणं बुवा, ऊसमा फिरणं, कीमा फिरणं, हाई डुक्कर बम होई गे आणि हाई डुक्करने आधी आराम करायला 2 वाजता स्लॅब ना घरमा गुची घे बुवा. दिसलं का तुम्हाला? डुक्करले माहिती आहे स्लॅब ना घरमा आपली जागा, पण मी असा 1000 स्लॅब ना गरज म्हटला लोक काढसू की त्या डुक्कर नागत गटार मालूही राहणार. मग जनावर सावध का आपण सावध? कोणाला सावध म्हणा? मग हेच तर तुको बरं सांगतात, सावधान ऐसे काय ते विचारा, विचारा आम्हाला.
एवढ्या इथं बाया बसल्या आहेत. एक एक बाईनं 100 टँकर महादेवर पाणी टाकायचे. उन्हा महादेव एखादा बाईनं सपन मा दिखना महादेव काही ती दवी ती पोपटान झाडे उलटा झाडे शिलटा झाडे चालण्या. 10-12 दिवसापूर्वी आमची एक भाऊजाई आली सकाळी सकाळी पंडित दादा आणि डायरेक्ट सकाळ रामपाटा म्हणून पाय पडा ती म्हणे मला पाय पडू द्या. म्हणतो का हो म्हणे मी पंढरपूर गई तू मला साक्षात जिठ्ठल ना पाय असा नरम चटक लागणार म्हणे. म्हणतो तुमले नरम चटक लागणार जिठ्ठल ना पाय. म्हणतो वहिनी आते जर नवीन गायत ना तुम्ही असं गोपाळ पुराण खाली अंगोयच्या म्हणतो दादा म्हणजे असं आडव नका तर चाव येत जा. म्हणतो वहिनी मी खेत्या पानसं म्हणते कीर्तन करी म्हणून तुम्ही पंढरपूर जावानी गर्दी होतात तुम्ही आमची मोठी मायल काय सांगे मी म्हणा काने वाटे ऐक तुम्ही पंढरपूर जावानी काय सांगणार मला पंढरपूर ते जाई येऊ द्यावा मग तुझ्या चित्रीसले तेल लावसू ना मी पंढरपूर जाई राहणार तुला काही इथलं जपून लाग राही ना जे सासू ना चित्रीसले तेल लावसतील पंढरपूर ना इटल ना पाय नरम लाग ना मला असं उल्लू समजी राहणार म्हणतो तुम्ही कमाल तडगावकडनं पावऱ्या समजी राहणार तुम्ही. साक्षात इटल ना पाय नरम लागणार म्हणतो वहिनी आता गोपाळ पुराण खाली अंग धुवायच्या बरोबर म्हणे कामू म्हणतो तुमना अंगवर जे जे पाणी वाई आणि जे जेले जेले लटकी त्या घर जायचं बटा वालाच निघती तुम्ही तरी असं खाली अंग धुवायच्या. अरे संसारात महादेवावर पाणी टाकून महादेव प्रसन्न होत नाही इतके बेसावध वागू नका. 6 दिन तुम्ही महादेवले पाणी टाका मी एकच दिन सांगस एकच दिन माझा ऐका येणं पैसा न्यायला लागते सांगितलं का सांगितलं का आणि देवान्या बोलू ना एकच दिन मी सांगस तिथलं करा ना फक्त 6 दिवस तुमचे 1 दिवस मी सांगतो 1 डेगडीवर पाणी गरम करा. आधी तर काही डेगडी बी गरम करणी नाही इथं हिटरनं बटन दाब नाही पण त्या हिटरनं बी बटन दाबावर सासू सुन असली तव झुमकी जास आई म्हणे तुम्ही दाबा ती म्हणे तुम्ही दाबा आम्हाला बिगर परवून दिसतं हिटरनं बटन दाबावर दोन्ही बी हिटर पेक्षा गरम होई घ्या. मी थंड पाणी शिपडू दिस ना अंगवर म्हणतो हो म्हणा बा या दोन्ही डिब्या थंड्या व्हाल बाय रे भो या दोन्ही अशा डिओ बी उडाई राही ना फ्ल्यूज बी उडाई राही मी 2 डेपना पोता वल्ला करलाय ना दोन्हीच ले गुंडावू म्हणतो हो म्हणा बाप मी थंडा पाणी अंग धुलीस म्हणतो हो पण या डिप्या नको गरम आले मी दोन्हीच ना अंगवर 2 पोता टाकात आणि मन मनातीच ना देखत म्हणतो हो म्हणा बाप हो पांडुरंग या इथल्या गरम नको देऊ जरूर हो ना हो एकच डेगडी पाणी गरम करा जास्त काही गरम करायची गरज नाही पण 1 डेगडी पाणी गरम करा का सावध होऊन एवढंच सांगा आत्या मी तुम्हाला आज डोकं बी धुई देस नाही पाठ बी घसडी देस चला बरं इथलं जरी आपला तोंडले जुळलं ना तरी पट्टा 33 कोटी देव आपला घर पयती ती मी अशा गणच बाया देख्यात गरमा सासू हा या टाया कोण्या वाजण्यात ज्या बहिणी सास वाजले जीव लावतीस तीच न्या बाकीने ते टाया कम वाजत नाही त्या मनकडे देखील जण मंदिरात तुला काय माहिती जसं भाषण सुट तुला काय माहिती जसं भाषण सुटलं ती दल्ली ना गु तीन पोऱ्याशी इथं तिथं गुलू गुलू बोला का त्याची गली मा कधी कधी बुकस गरमा माणूस बोला लागणार जसं भाषण सुटणं तशी शांतताने रांगोळ्या टाका करायचा अळका देवासली दिवा लाव का पटा गरमातला 2 हात ठेव काय गॅस पटा पुशी ठेव तिले जे बुक नशे ते बुक आई इथलं प्रॉफिट सांग का नाही म्हणे हाय कशामुळे सांग मी बी एक सवाल लगीन करेल ना नवीन नाही कर मी सावध झालो इतका सावध झालो मला 10-12 दिवसापूर्वी एक पोरगा असा पडत पडत जात होता बोलासारखाच होता पयत पयत काय बावड्या का चालला म्हणे बाबा
बट एकदम नेमून जायले पोरबी दे घेऊन घरदार बी दे घेऊन ती पोरले बी सोनं कर दी ना तर तांदूळ इसले पैसा दिदी ना घरले कलर मारायला बी पैसा दिदी ना ती पोरले सोनं करता करता 3 माईल तोंड वाकडं करे 3 माईल बी सोनं कर दी ना म्हणे बाबा बट सैरी की म्हणजे माटे उसकी कोट राहणं म्हणे दल्ला दल्ली एवढंच सांग रे राहणार की भाऊ पोरना तू ना गुंद केली म्हणता अरे काय दे की राहणार काय गुंद को नको आम्ही गन्नी वाईगूत म्हणते देख बावड्या मी जडे चुकायनो ना तू ते चुकावू नको तू खरंच गुंद का जाऊ नको म्हणतो बावड्या देख रे मायना कधी बोलतात चुकाय गो रे ओ अरे बोलतात नितात फिटी घ्या रे म्हणतं गुंद को नको नाही ना म्हणे बाबा मग म्हणतो गुंदे काल जाय पण सावध वय बेसावध होऊ नको आमले सांगणारा कोणी होत नाही गेराय गूत नाडाय गूत मी तुला सावध कराय नू गुण देख नव्हती ना तू ना आणि ती पूर्ण देखू नको तुम्हाला आयुष्यभर चांगलं राहील म्हणे मग बाबा गुण कोणा देखू तू मायना ती पूर्ण तून मायना ती पूर्ण गुण जर चांगला राहतील तर तुम्ही तब्येत मनागत राही बावड्या नाही तर तू ना एक जिल्प मसनभूमीकडे जाई बरोबर बेसावध जगू नका संसार तुमचा आणि माझा एकच शिकवतो पलकट तो संसार संसार पलकट तो संसार संसार पलकट तो जेते सार भगवंत जेते सार भगवंत पैसे जागवी मला मला ऐसे जागवी मला जेते सार ऐसे जागवी तो मला ऐसे जागवी तो मला पलकट तो संसार येते सार भगवंत ऐसे जागवी तो मना सरीसे जनासे स्वतःच्या मनाला असं जागवा एकच दिवस पाणी टाका एक डेगडीभर पाणी गरम करा कधीतरी बोला की आत्या मी आज डोकं बी धुई देस पाठ बी घसडी देस इतकं जरी घराघरातल्या सुना आपल्या सासूला बोललात ना तर सावधान ऐसे काय ते विचार आले हो सर्वांनी पण काही नाही गुण लागस कितलं बी सांगा मी जाय आमना घर सांगस ना मन सांगेल ना गुन्नी लागस ते प्रदीप मिश्रांनी काही का सांगे ना फेसो फेस बटस मी तिला एक दिवस सांगत होतो म्हणतो त्या प्रदीप मिश्रांना ऐकू नको तो आणि मी सगळ्याचीच भावी त्यांना नाक सारखं मन नाक सारखं तेनी डेरी सारखी मनी डेरी सारखी त्याने तब्येत सारखी मनी तब्येत सारखी त्यांना बी डोकाना उडी जायलेत म्हणा बी उडी जायले उलट तो भाऊ जर एखादा तिने आजारी पडला तर माल्य वाली तीन दादा तेवढी कथा पुरी कर द्या हो पण काय नाही एक लक्षात ठेवा सावधान होणं म्हणजे काय जिवंत नात्यांवरती श्रीजातीनं प्रेम करणं हाच तो खानदेश की इथल्या बाया इतक्या सावध होत्या आज पाहिजे तिथला दिवाळीना 17-18 डबा भरीसना आपला घरेसमा शंकरपाडा न्यारा तर चकल्या न्यारा तर पापडे न्यारा काही ना काही न्यारा होत आज आटे आशा धल्ल्या पटेलचे की जिसनी फक्त पिव्या मुरमरा करी खावाडात डिकरा खोकरा नजीक पटेत कांदा फुडीसन मुरमरा कागदवर खायत तरी बी त्या बाईले कटायानी होता हे प्रेम या खानदेशातलं होतं
आणि आता 15 दिन जाय बामना दमनाकडे कीर्तनले झालो तुम्ही जागर काल्याचं कीर्तन आणि जस ना घर आमले चिवडावू ना पण ती दादा त्या अर्धा पिव्या मुरमरा ना अर्धा दव्या मुरमरा मी त्या घर मालकीनले विचार म्हणतात ताई या असा अर्धा आहे उडेल शे आणि अर्धा चालू आहेत नाही म्हणे बाबा आमना घर दिवाईना चिवडा उरेल होता मग तू म्हणा बाबा ते सक्राती येऊ करायन म्हणतो दिवाईना चिवडा ताई तुमना घर हाती उरेल शे म्हणे बाबा आमना घर दिवाईना चिवडा उरेल होता मग आमले आई कीर्तन करलो की पंगत भेटणे मग आम्ही विचार काय करा काय डोरस पुढे ठेव बुवा त्याच मुरमराच मागो जुना मुरमरा कालायली ना आणि तुमले पडायले थोडा थोडा दकाडी म्हणतात ताई दिवाळी ना चिवडा अजून सरनाने तुम्हाला म्हणे बाबा आमना घर कोणीच येत नाही म्हणजे एकदम बामटीला कन्न घर होई चांगला माणसाचा घर अशा पिशा डांगो तवशी दुसरा मुरमराच्या चिवडान पिशा फाडाय राहिल्या नाही रे बाबा आमना घर कोणीच येत नाही म्हणते एकदम हलकड बुद्धी नाव देईन तुम्ही काय मन घर मन वक मन धारमा गण लोक राहतात जसले बेस आवाज राहत असा गली मग कुत्र बी बोलावतील ना त्या अशी काठी मागे ठेवतील ये काही तर घऱ्याना घरे बेरडशे काही ठिकाणी बाई सांगा येऊ तर लोक तो माणूस दरवाजा आडे तर लोक पोऱ्या सांगा सुद्धा जाय आणि यांना अंतिम काढी देव दिसेल का अरे कुत्र्याला भाकर टाकताना दया नाही त्यांना देव दिसेल अरे आमच्याच गावामध्ये आमचा चुलत काका डायरेक्ट ती काकुलशी कडती ना आई कुत्रा आपला घर पैकी जायले ना तू याला अशी भाकर दाखा मी दरवाजा नाणी लपस आणि त्याचा पोऱ्याला सांग तू मागणी गली माहीन ये आणि रवी दादा कुत्र हो ना भाकर काल घर मग घुस ना तर लगून पावड्या बी टीम काढे बाई बी तन काढे आणि त्याचा पोऱ्या बी टिचाडे आणि कुत्रा का को काय कॅंग कॅंग कुत्र तर पै भाऊ बनकी असा गली म्हण जाईरांतात मग आगो हाय बाई यो ज्यांनी टकोरा खायला होते पुढे पुढे बस रे दुसरं म्हणे कार चालच का अरे नको बोलता निस कांडशे म्हणे ते गरमागाली हाणतस त्या नको रे भो पुरं खाण ना खाण निशे म्हणे ते गरमा भलाई भलाई हाणतस म्हणे त्या ह्याची चतकोर बाकर सुद्धा खाऊ दिनी नाही रे पण बा जवळ टिसाड्याच म्हणे त्या एकदम खाण ना खाण निशे रे भाऊ एक लक्षात ठेवा जीवन जगताना एवढी शैली राहू द्या आएगी नोटिस तो जमानत न पूछेगा हकीम तो जमानत न होगी आपण जिवंत आहे तोपर्यंत सर्वांना एकच इशारा रक्ताची नाती आणि शरीराच्या नात्यांना जीव लावा ज्या बाईला असं वाटतं ना की माझ्या मुलाने लाल दिव्याच्या गाडीत बसायला पाहिजे ज्या बाईला असं वाटतं ना माझ्या मुलाने शिक्षणाची उंच भरारी घेतली पाहिजे त्या सर्व बायांनी सावध एकच करा रक्ताची नाती शरीराची नाती नवऱ्याकडचं नातं बापाकडचं नातं इतकं प्रेमाने गुंफून घ्या की कोणी तुम्ही आत्या बनाल तुम्ही मावशी बनाल तुम्ही हजार नात्यांमध्ये गुंफून जाल पण तुम्ही नसताना तुमची आठवण जर त्या मैफिलीत आली तर तुमच्यासाठी रडलं पाहिजे याला म्हणतात अंतिम काळाचा अंतिम काय करतात तुम्ही महादेवावरती पाणी टाकू महादेवावरती पाणी टाकण्यापेक्षा घरातल्या आपल्या सासूच्या डोळ्यात पाणी नका येऊ दे ज्या दिवशी तुमच्या सासूच्या डोळ्यात पाणी येईल आणि तुमची सासू आणि सासरे रडत राहतील तुम्ही हजार तीर्थक्षेत्रांवरती जा हजारदा तुम्ही पाणी टाका मनी नाही भाव देवा मला बाप देव काही बाजारचा भाजीपाला आहे का अरे मनानं तुम्ही हे करा ना
आमच्याच घरासमोर असं मोठं भलं मोठं महादेवाचं मंदिर आहे हो. मी इसता दात घसता घसता तर मध्ये कोणती नवरानाच कपड्यातले साबण लावा, सासू सासरातले गंडकडा गुंडकडा वहींवर फेक द्या. कोणती बाई सासू सासरातले बट्ट बट्ट दिरायनी, नवरापुरतं तरण तरण काढली राहिनी. कोणती बाईले नंदा बाच्या उन्हात का जर लाग राय ना. कोणती बाईले नवरा नातं गोतवू नका डोकं बांधी पडायनी. सगळ्या बहिणी उन्हात का हालग लग लग करायनी. मी बटे बटी दात घसता घसता ते आणि मी महादेवला सांगस का रे महादेव तुला बी समजत नाही. अरे आई दडदडात आई बाई काल दिसा सुल काय देणार ती पाणी टाक रे हो महादेव. तू कस काय इथला थंड होई भो. महादेव गावे गावना इथला वसकाई राहणार जितू दादा गरमातला बीस काही घ्या बाहेर ना वसकाई राहणार. गैरच मातला ते शांतता नाही, बाहेर नाली बी शांतता नाही. गावे गावना महादेव आपण गावना बाहेर जाऊ ना असं आराम म्हणतात. बाबा दरवाजाला जाय रे बोलते उघडतीस रे ओ बाबा 4 वाजेपर्यंत येतीस रे बाबा. एकच करा माझ्या ताईंनो, सावध होऊन अंतिम घटिकेचा एवढाच विचार करा. मी ज्या वेळेस आमच्या घरासमोर जे महादेवाचं मंदिर पाहतो, अनेक सुना अशा पाणी टाकायला जातात. मी महादेवला एकच विनंती करत, महादेव बा तू जर सपनावशी जी बहीणले नवरानं गोत सैन होत नाही, मायबाप सैन होतत नाही, जी बहीणले बहीण भाचा सैन होतत नाही, नवरान गोतू नका डोकं बांधी पडसवी. आणि अशी बहीण जर महादेव बा तुनावर पाणी टाकाली असवी, तू जर सपनावशी तर इथलंच कर. पाणी टाकता टाकता प्यारल असू दे. तटना तटे पाणी टाकता टाकता आणि मग मी आडा असू 1 लोटाची सारी समस्या का. चालना जाऊन या दे. 1 लोटा जल असं काम करता. अरे 1 लोटा जल सारी समस्या का हल नहीं. 1 लोटा जल और मन में होगा छल तो क्या करेगा तुम्हारा जल. काय करेल ते तुमचं जल. अरे भलेच जल शुद्ध नका राहू द्या, पण तुमचं अंतःकरण शुद्ध राहू द्या. तुमच्या अंतिम घटिकेला देव तुम्हाला घ्यायला येईल. अशामुळे सावध राहून जो इशारा देतात तुकोबाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात अंधी समयासी करण सावा